आर डी म्हणून एक मराठी चित्रपट आहे मित्रांनो. 2-3 दिवसापूर्वी याचा ट्रेलर मी बघितलेला आणि मला थोडीशी एक्साइटमेंट तर नक्कीच होती की काहीतरी एक आपण म्हणतो ना की क्युरियस ट्रेलर क्लिक झालेला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हेच असतं की टीजर असो ट्रेलर असो, कधी कधी इवन टीजर पण क्लिक नाही होत, पण ट्रेलर जर तुम्हाला आवडला ना तर मग समहाव असं वाटतं की यार मिस नाही करायला पाहिजे चित्रपट. आणि हेच झालं या चित्रपटाबाबतीत. म्हणजे माझ्या बाबतीत तरी मी या चित्रपटाविषयीचा एक्सपिरियन्स जर सांगायला गेलो, ॲक्च्युली मला स्पॉयलर्स वगैरे द्यायला नाही आवडत, त्यामुळे इट्स अ स्पॉयलर फ्री. आणि मी एवढंच सांगेल की प्लीज डोंट मिस इट, कारण ज्या पद्धतीने स्क्रिप्ट आपल्यासमोर रायटिंग आहे ना या चित्रपटाचं, रायटिंग आणि डायरेक्शन ते खूप इम्पॉर्टंट आहे या चित्रपटाविषयी. आणि आता मला एक्झॅक्टली या बाबतीत नाही माहिती यार की काही जण या चित्रपटाला रिमेक का म्हणताय, आणि असेल नसेल मला त्याच्याशी घेणं देणं नाही. आय डोंट नो ॲक्च्युली आहे नाही त्याविषयी माहीत नाही. काही जण तमिळ मूवी कोणती तरी मला माहीत नाही त्याचं म्हणतायत ते, पण मला ॲक्च्युली त्यामध्ये पडायचं पण नाही आहे. फॅक्ट जर बोलायला गेलं, ॲक्टर असो आणि बाकी फक्त ॲक्टरविषयी नाही बोलत आहे मी, सर्व कॅरेक्टर्स इतके जबरदस्त आणि असं एक तऱ्हेने आपण म्हणतो ना की क्युरियस असतो की पुढे काय होईल. स्टोरी टेलिंग खूप सुंदर आहे, क्लायमॅक्स मस्त आहे आणि एक तऱ्हेने आपण त्या स्टोरीला बांधून घेतलं जातं किंवा ती स्टोरी आपल्याला बांधून ठेवते एंडपर्यंत. ते खूप आपण एक तऱ्हेने म्हणू शकतो की हा प्लस पॉईंट आहे चित्रपटाचा. बाकी हेटर्स तर असतातच, चांगली फिल्म असो नसो, हेटर्स हे असतातच या जगात, त्यांना मी इग्नोरच करतो. बाकी तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स नक्की सांगा. हा चित्रपट मी तरी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही हा चित्रपट नक्की बघा. यू विल लव इट फॉर शुअर यार.